पासून 1 तास काय करायचा हा मोठा प्रश्न पडलाय, कारण मी रोज 100 दिवस बिग बॉसमध्ये घालवलेत आणि आता तुम्हाला माहिती आहे रिझल्ट काय होता कालचा. तन्वी कोलते यार का झाली बिग बॉसमधली विनर. कालचा ग्रँड फिनाले एवढं बोरिंग होतं ना, त्याच्यामध्ये ॲडव्हर्टाईज बघता बघताच मला झोप आली होती. पण ना म्हटलं चला आता पटपट मी सर्च करत होते फक्त ऑनलाईन की कोण होणार आहे विनर कोण नाही. तर मला असं वाटलं की सेकंड रनरअप ॲटलिस्ट विशाल व्हायला पाहिजे होता. गेल 2 वीकपासून तन्वी एवढी ट्रोल झाली होती ना, असं वाटलं की तन्वी आता फायनलिस्ट होणार पण नाही. पण कशी काय झाली हे मलाही माहीत नाही. पण यार मी तन्वीला अजिबात सपोर्ट करत नव्हते. फक्त टोळीमधला कोणी असो, मग तो अनुश्री असो किंवा विशाल असो, दोघांपैकी कोणी झालं असतं ना खूप छान वाटलं असतं. आणि तो विशाल पण एवढा चांगला खेळला होता आणि अनुश्री पण खरंच जेन्युइन मुलगी होती. पण यार ते दोघं पण नाही झाले. तर मला बिग बॉसमध्ये विशाल पण नव्हता आवडत सुरुवातीला, पण नंतर जसं त्याला गेम कळायला लागला, जसं तो म्हणजे त्याचं बोलणं म्हणा, नेहमी हसून असणं, ह्या गोष्टींमुळे मला तो एवढा आवडायला लागला. असं वाटलं की यार तो खरंच विनर बनायला पाहिजे. कोणता पण गेम असो तो जिंकूनच आणायचा. त्यामुळे असं वाटायचं की यार व्हायला पाहिजे होतं. पण हे काय वेगळंच झालं. खरंच यार बिग बॉस स्क्रिप्टेड आहे का? मला तर नाही वाटत ते स्क्रिप्टेड आहे. पण काल जे झालं ना रिझल्ट, त्याच्यामुळे असं वाटलं यार हे नव्हतं व्हायला पाहिजे. कारण ती ज्याला अहंकार बोलायची त्याला किती अहंकार आहे हे आपल्याला काल कळालंच असेल सगळ्यांना. सो तुम्हाला काय वाटतं नक्की सांगा. बाय.